हॅलो, आम्ही आता चाललोय आंबे काढायला आमच्या झाडाचे. विकतच्या आंब्यांमध्ये काही मजा नसते. आता आम्ही आंबे काढायला चाललोय, चला तुम्हाला पण दाखवते. अशी काठीला जाळी लावून आम्ही आंबे काढतो. पंकज आता त्याच पद्धतीने आंबे काढतायत. आमच्याकडे याला घळ म्हणतात, कारण आंबा डायरेक्ट खाली पडला तर तो कामातून जातो. हे बघा, पंकज झाडावर चढतात आंबे काढायला, कारण त्या काठीने तितकेसे येत नाहीत आणि एकदा आंबा खाली पडला आपटला की तो फुकट जातो. त्यासाठी पंकज बघा झाडावर चढतात वरती आंबे काढायला. हे आमचं आंब्याचं झाड आहे. आता पंकज वरती चढून काठीने अलगदपणे एक एक आंबा काढतायत. या आधी थोडेसे आंबे काढून झाले, जे आम्ही आल्यावर खाल्ले, आणि आता आम्ही ही मुंबईला नेण्यासाठी अजून थोडेसे आंबे काढतोय. साधारण 10-12 आंबे काढून झाले, तरी सुद्धा अजून मन भरलेलं नाही, म्हणून पंकज अजून आंबे काढण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत मी जे अगदी खाली हाताजवळ आंबे होते ते हाताने काढले, कारण मला काय काठीने जमणार नाही म्हणून. हे आहे आमच्या कोकणचं फळ, आमच्या कोकणचा राजा. आणि हे ना घरचे हापूस आंबे आहेत. आता हे गवतात नेऊन पिकत ठेवायचे आणि ते इथे खायला नाही, आम्ही मुंबईला घेऊन जायला काढलेले आहेत. माझी मेहनत कमी आहे, पंकजची मेहनत जास्त आहे. जवळजवळ 1.5 डझन आंबे आम्हाला असेच मिळाले, जे गावात शोधून शहरात शोधून सुद्धा मिळत नाहीत. आणि चला घेऊन जाऊया.